सातारा शहरामध्ये नूतन नगराध्यक्ष माननीय अमोलजी मोहिते यांची निवड झाल्यापासून त्यांनी कार्यतत्पर अधिकारी नगराध्यक्ष कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण दाखवून दिलेले आहे. परंतु सातारा शहरामध्ये काय असणाऱ्या त्रुटी त्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आमचा प्रयत्न गेली बरेच वर्षापासून सातारा शहरामध्ये सिग्नल हे बंद अवस्थेत आहे. साधारणतः जिल्हा बँकेच्या समोर पवई नाका, राजवाडा, त्याचबरोबर बॉम्बे रेस्टॉरंट असे बऱ्याच ठिकाणचे सिग्नल यंत्रणा ही बंद आहे. परंतु ह्या सिग्नल यंत्रणेवर साधारणतः 4.5 ते 5 लाख रुपये खर्च नगरपालिकेने दाखवलेला आहे. हा भ्रष्टाचार आहे का काय आहे या संबंधी आपण विस्तृत माहिती अधिकारी माननीय कांबळे साहेब यांच्यावर आपण जाणून घेऊया. कांबळे साहेब, आपल्याला याविषयी जरा सांगा कसं काय आपण. नमस्कार, मी स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार संघटनेमधून बोलत आहे. आज संघटनेच्या माध्यमातून आपण सातारा शहरातील वाहतुकीवर जो ताण पडतोय याबाबत वेळोवेळी आवाज उठवण्यात आलेला होता आणि संघटनेच्या माध्यमातून आपण माहिती अधिकारामध्ये एक धक्कादायक माहिती काढलेली आहे की सातारा शहरामध्ये जे सिग्नल यंत्रणा आहे यावर नगरपालिकेने जवळजवळ 5 लाख रुपये खर्च केलेले आहेत आतापर्यंत फक्त मेंटेनन्स साठी. पण सातारा शहरातील एकाही ठिकाणी सिग्नल यंत्रणा व्यवस्थित चालू नाही. व्यवस्थित म्हणण्यापेक्षा कुठलीही सिग्नल यंत्रणा चालूच नाहीये. सातारा शहरातील जिल्हा परिषद चौक असेल, इथं सर्वात जास्त 4 लाख ते 4.25 लाख रुपये खर्च झालेला आहे सिग्नल यंत्रणेवरती. परंतु आजही ती सिग्नल यंत्रणा बंद आहे. त्याच्यानंतर दरवर्षी वार्षिक मेंटेनन्स आहे. वार्षिक मेंटेनन्स ही साधारण लाखोच्या घरात जातोय. परंतु आजही सिग्नल यंत्रणा नाही. याचा नाहक त्रास वाहनधारकांना आणि सातारकरांना होतोय. वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे. त्यामुळे माझी नगरपालिकेला आणि नूतन नगराध्यक्ष आहेत अमोलजी मोहिते यांना विनंती आहे की त्यांनी याच्या आर्थिक संकल्पामध्ये ठोस असा वाहतुकीसाठी आणि सिग्नलसाठी निधी द्यावा आणि जो विनाकारण मेंटेनन्स साठी खर्च होतोय तो खर्च थांबवा आणि वाहतुकीच्या समस्येमधून सातारकरांना मुक्तता द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. जवळपास ही सिग्नल यंत्रणा बरेच दिवस बंद आहे, तरी पण याच्यावर साधारणतः 5 लाख रुपये खर्च टाकलेला आहे. तर यावर आपण पुढची आपली भूमिका काय असेल, याच्यावर कारवाई न झाल्यास याच्यानंतर आम्ही पुढची अशी भूमिका असेल की नगरपालिका आम्ही एक निवेदन देणारच आहोत की बाबा मागील 2-3 वर्षामध्ये पासून मेंटेनन्स वरती काही खर्च झालेला नाही, पण याच्या अगोदर 17-18 पासून सिग्नल वरती जो काय 5 लाख रुपयाचा खर्च झालेला आहे त्याचा नगरपालिकेने खुलासा द्यावा आणि संबंधित जी कंपनी आहे, ज्या कंपनीला याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्या कंपनीला काळ्या यादीत टाकावं आणि इथून पुढे जर आपण सिग्नल यंत्रणेवरती खर्च करणार असाल तर ती कंपनी चांगल्या आणि अतिउच्च क्वालिटी देणारी किंवा सेवा देणारी कंपनी द्यावी. त्या जुन्या कंपनीला अजिबात कॉन्ट्रॅक्ट देऊ नये अशी आमची विनंती राहील आणि गरज पडल्यास आम्ही आंदोलन करायलाही मागे पुढे बघणार नाही. कांबळे साहेबांचा मुद्दा सिग्नलचा आहे. त्याचबरोबर सातारा शहरामध्ये अनेक समस्या आहेत. दुसरी समस्येचा विचार आपण केला तर सातारा शहरामध्ये जे गटरवर जे लाभ टाकले असतात ते एकदम निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे जीवितहानी होऊ शकते. याकडेही नगराध्यक्ष साहेबांनी लक्ष घालावे अशी नागरिकांची विनंती आहे. त्याचबरोबर धनंजय जांभळे स्वच्छता समितीचे जे अध्यक्ष आहेत खरोखरच अप्रतिम काम करतात. स्वतः साधारणतः 6 वाजता उठून स्वतः गटार हात घालतात. स्वतः नगरपालिकेचे ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे या ठिकाणी स्वच्छता करावं. असे जर अधिकारी किंवा असे सभापती मिळाले तर खरोखर सातारा शहराचा उज्ज्वल भविष्य चांगलं होईल. तेवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. कांबळे साहेब, आपण या ठिकाणी स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल आपलेही आभार मानतो. धन्यवाद.